रात्री राईड करू नका इकडे. इकडचं क्लायमेट कधी पण खराब होतं. अंकल आप कहाँ से आए हो? गॅरेज वाले तिथले लोकल. मला वाटतं तिथे काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे की बघू. बाईक पण थांबलेच. हां, ही खरी ऑफरोडिंगची मजा आहे. लवकर काय ते होऊ देत, नाहीतर झालं मग. गाडी निघाली की निघून जा. लेपला अरे अशा प्रकारे आर्मीवाल्यांची गाडी बंद झालेली. निघालोय आपण. सलूट आहे आर्मी लोक को. जोजिला आपला पासकडे जाताना जोजिला हे त्या ठिकाणाचं नाव असतं कधी पण. कुठले जेवढे पास आहेत त्याला ला बोलतात इकडे. मतलब हे जोजिला हे नाव जोजिला आणि ला म्हणजे पास. जसं की खारदुंगला हे ते लोकेशनचं नाव आहे. आणि ला म्हणजे पास म्हणजे हायेस्ट पॉईंट. ते लडाखी लँग्वेजमध्ये ला बोलतात. जोजिला, खारदुंगला, तांगलांगला, उमलिंगला ही अशी नावं आहेत. हायेस्ट पॉईंट आहे ते. हायेस्ट मोटरेबल रोड. दोघं पण आहेत. अरे पाणी पिऊया भरपूर. मला कसंच होतं एकदम. हा काय तिकडे हे लागेल काय? अंकल ये ऑनियन दे दो. टमाटर, कांदा, टमाटर. हाँ काय कच्चा टमाटर नहीं. ये दे दो टमाटर. अच्छा बड़ा ही ये प्याज है.
ये अर्धा किलो घेऊ हाँ वो दे दो कितना है वो चार ये सब कितने रुपए हाँ ठीक है दे दो हाँ टमाटर 4 डालो ये मटर बेटर घेऊ मटर घेऊ हाँ, मटर दो 10-15 रुपए का मटर दो ये गोभी पुलाव दो वो 10-15 रुपए का हाँ बटर किधर 10-15 रुपए का दो ज़्यादा नहीं 15 रुपए का दे दो अशा प्रकारे एवढं सगळं सामान घेतलेलं आहे थैंक यू सर हाँ वो प्लास्टिक वाला एक का ट्रे नहीं है 6 अंडों का प्लास्टिक का नहीं है खूप वारा चालू झाला आहे थंडी वाजायला लागली आहे खूप थंडी वाजायला लागली आहे कारण जॅकेट पण आपण बॅगेत ठेवले आहेत पाऊस पण चालू होईल कारण मागे पाऊस पडायला चालू झाला आहे कारगिल वॉर मेमोरियलला आपण पोचलेलो आहेत बघू शकता कारण मी जरा मागे बसलो मगापासून रुपेश गाडी चालवत होता कारण मला झोप येत होती हां आणि अचानक वेदर पण खराब झालं आहे खूप वारा पण चालू झालेला आहे अशा प्रकारे कारगिल वॉर मेमोरियलला आपण पोचलेलो आहोत कारगिलला वेदर एवढं चेंज झालं आहे आवाज उठली आहे बोलायला बोलू पण शकत नाही कारगिलला जाता कारगिल इथं 2 ते 2.5 तासावर आहे त्याच्यानंतर कारगिलला स्टे करा कारण ना रात्री राईड करू नका इकडचं क्लायमेट कधी पण खराब होतं जसं आता पाऊस येतो पुढे पाऊस नाही आहे पण इथं पाऊस पडतोय त्याच्यानंतर कारगिलला स्टे केलात की सकाळी उठा आणि लेहला निघा लेहला निघताना तुम्हाला बरेचसे एक मॅग्नेटिक हिल लागेल ते एक गुरुद्वारा लागेल त्याचं नाव मला आठवत नाही गुरुद्वारा एक आहे बघण्यासारखं आहे ठीक आहे कारगिलला आणि लेहला गेल्यावरती 1 दिवस एक्स्ट्रा तुम्हाला लेहला क्लायमेटाईज होण्यासाठी राहावं लागेल करत असत तर मग तिथनं तुम्हाला हानलेवरनं उमलिंगला वरनं रिटर्न येताना आम्ही सरचूवरनं मनाली असं रूट आणि सोमवारी वगैरे लागेल ना तिकडे ते हानलेला जाताना तिकडून लागेल हां तिकडनं मग तिकडे होईल ना ते हां तिकडे होईल हानलेला. Let's go this. ये तो गेला म्हणे गेला पैसे देऊन घेऊन गेला निघून त्याने पैसे दिले नाही गेला तो 40 रुपये दे त्याला चल पैसे घेतले पैसे घे नाही आहे पोचलोय कारगिलला दिसत तर नाही असला तर दिसेल ना आवाज देईल तो वरून गाडी खाली आली तर वरती कसं जाईल
तो काय पब्लिक काय आली वार्ता इकडे फायनली आम्हाला एक इकडे लोकलने सांगितली एक कॅम्प साईट भेटली. कॅम्प साईट नाही आहे, गावच आहे. त्या गावामध्ये टेंट लावतो. बघू काय होतं आहे पुढचं, पुढे बघू. अशा प्रकारे आमच्या कॅम्पिंग साईटला पोचलेलो आहोत. हां विचारून ये. हां विचारून ये बघ. पहिलं टेंट लावू शकतो का विचार. उतर. चलो चलो क्या समोसा क्या है भाजी मजा अरे मजा चार एक सुपर अंकल पार्टी पर आप कहाँ से आए हो? हम मुंबई से. पता है मुंबई किधर है? किधर है? दिल्ली. दिल्ली से भी आगे. नाम क्या है? मेरा मेरा नाम. तेरा नाम क्या है? क्या? मेरा नाम संदीप. तेरा नाम? अभिमान. अच्छा नाम है. व्हेरी गुड मॉर्निंग. आज राईडचा 4था दिवस आहे आणि आम्ही कारगिलला इकडे कॅम्पिंग केलेली बघू शकता. बघा इकडे हे कारगिलला वरती टॉपवर आलेला इकडे हे विलेज आहे. इकडे कॅम्पिंग केली. का रात्रीची वगैरे व्हिडिओ काही कॅम्पिंगची बनवली नाही कारण लेट झालो. परत एकदा आम्ही लेट झालेलो. अशा प्रकारे आता सकाळी उठलेलो आहे. आता निघायचं आहे लेसाठी. आणि पण एक प्रॉब्लेम असा झाला आहे की गाडी झाली पंक्चर. दाखवतो तुम्हाला. बघा गाडी झाली पंक्चर. आता पंक्चर
काढायचे चेक करूया कुठे. हां एक पंक्चर भेटलाय, एक पंक्चर भेटलेला आहे. दाखवतो लगेच दिसेल. हे सगळे लोक गॅरेजवाले आहेत इथले लोकल, ते पंक्चर काढून देणार आहे. हे बघा हे लोकल हे नी हाव नी हाव याव 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 इथं हाव. अशा प्रकारे ते आणि हे पंक्चर किट तयार करतायत. आम्ही सगळ्या गोष्टी घेऊन फिरतो. हा एक छोटासा पंप आहे, कॅरी करतो जेणेकरून कुठे ब्रेकडाऊन झालं तर आम्ही रिपेअर करून किंवा निघालो. सगळं रॅपअप झालेलं आहे. आता निघतोय कारगिल लेसाठी. जॅकेट घालू का रे? धूळ उडणार ना रे बाबा. पातळवाला घाल, रोज घालतो तोच घाल, तर खराब होतो. दे रुपये फेकते. आज ह्याला काय बोलतात ते 1 किलो सर्फ एक्सेल वापरून सगळे कपडे टाकून देऊ एका ह्याच्यात. 1 किलो सर्फ एक्सेल. अरे बोलाची बात रे. डाळ हात दिला आता बोट घेऊ. काय रे हवा कमी वाटतं ना रे म्हण्या. आम्हाला झाले 4 दिवस. आज 5वा दिवस आहे. दिवस पण माहित नाही कुठला आहे, तारीख माहित नाही, वार माहित नाही. 14/6/2024. रस्ता ह्या घ्या अशा ठेवलाय तिथे ठेवलंय. ह्याच आहेत ते आपल्याला वाचवत आहेत. आडं घालून घे म्हणता. बाकी संदीप काय म्हणतोस? ठीक बस बघितलं मी 1 वर्ष अजून बघणार, थांबणार, पैसे वाचवणार आणि ऑस्ट्रेलियाची तयारी करतो. 6 महिने तयारी करणार आणि जातो ऑस्ट्रेलियाला. मरू दे. 6 महिन्याची तयारी करायची असेल ना, ऑस्ट्रेलियाला जायचं असेल ना, हां कमीत कमी 19,000चा टेंट घ्यावा लागेल तुला. 19,000चा म्हणजे वाटतं ते. मी तुला सांगतो हां 50,000चे टेंट, स्लीपिंग बॅग, फक्त एवढ्याच गोष्टी येतील. कारण का माहीत आहे, तो टेंट एवढाच बनतो, छोटा बनतो. एवढा छोटा बनतो तो. काय बोलतो? स्लीपिंग बॅग -20 डिग्रीची एवढी छोटी असते. काय काय स्लीपिंग बॅग म्हणजे ऑस्ट्रेलियात जाऊ तर ह्या एवढा सामान नाही नेऊ शकत. हां छोटे टेंट, छोटी स्लीपिंग बॅग आणि तिथं गाड्या पण तशा असतील ना. ते 5,000 वाले दाखवत होतो. मग चला आता रेडी झालेलो आहे. आमचं सगळं वाइंड अप झालेलं आहे. आता निघतोय. गणपती बाप्पा मोरया. ए या तुम्ही हळूहळू. हां आम्ही पण. हां आणि इकडून ये येताना. ए रस्ता कुठून आहे? कारगिलला आलेलो काल आम्ही संध्याकाळी आणि आजच्या नव्या दिवसाची नवी सुरुवात. चलो चाचा बाय बाय. आणि आता आम्ही निघालो. हे उतरायला लागेल रुपया. अशा प्रकारे गाडी चढत नव्हती कारण मोठे मोठे पत्थर होते, त्याच्यामुळे गाडी चढत नव्हती. आता चढलेली आहे.
गाडी बघ पुढे. नॅशनल हायवे आहे हा. आता इथून लेह आहे 225 किलोमीटर. तर आता मध्ये ते एक स्टॉप आहे लामायुरू म्हणून, तिकडे आम्ही थांबू. त्याच्यानंतर मध्येच कुठे हॉल्ट नाही घेणार, डायरेक्ट लेहला जाणार. कारण आज लेहला लवकर जाण्याचं कारण म्हणजे लेहला एक दिवस थांबायचं आहे आम्हाला तिकडे, म्हणजे कंपल्सरी थांबायचं आहे. कारण काय हां ले 200 किलोमीटर आहे. अपडेट दिली पाठवून मला पिलियन रायडरने आमच्या. आणि तिकडे लवकर पोचून 4-5 मॉनेस्ट्री वगैरे आहेत, गुरुद्वारा आहे, मॅग्नेट हिल आहे, ते एक्सप्लोअर करायचं ठरलं आहे. म्हणून लवकर पोचून आज 2-3 पॉईंट फिरून नंतर मग बाकीचे पॉईंट करायचे. झुले झुले